नमस्कार. आज आपण चिकन रस्सा कसा बनवायचा तो पाहूया आपण. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू. आपण काय मसाले लागतात ते पाहूया. एक कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरची पेस्ट केले. कांदा मी भाजून बारीक केला आहे. हे आल्या लसणाची पेस्ट, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, चिकन मसाला, कोथिंबीर, काळं तिखट घरगुती केलेला. हे खोबरं बारीक चिरून भाजून घेतले आणि बारीक पावडर केले त्याची. हे मीठ आणि हा चिकनचा रस्सा. तर आपण सुरुवात करूया. पातेले ठेवले मी गरम करायला. चला तर सुरुवातीला आपण घेऊया तेल. आपलं पातेलं गरम झालंय. तीन चमचे तेल घेणार आहोत आपण. दोन चमचे आल्या लसणाची पेस्ट टाकू आपण. मसाला चांगला भाजून घेऊया आपण. आल्या लसणाची पेस्ट भाजून घेऊया चांगली. नंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीरचा मसाला सर्व टाकून घेणार आहोत आपण याच्यामध्ये. नंतर एक चमचा कांदा लसूण मसाला, एक चमचा काळं तिखट, कलर येण्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आणि 2 चमचे चिकन मसाला. हे मसाले सर्व एकत्र भाजून घ्यायचे आहेत. आता आपण खोबरं घेणार आहोत. त्याच्यात 2 चमचे खोबरं भरून, हा मसाला सर्व एकत्र करून भाजून घेऊया. आपला मसाला तेल सुटेपर्यंत चांगला असा भाजून घ्यायचा. तेलामध्ये तेल सुटते मसाल्याला. आता आपण याच्यात चिकनचा सर्व रस्सा हा ओतून घेणार आहोत. हे हलवून घेऊया. चवीप्रमाणे मीठ टाकू. याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकू आपण. आणि वरून असं कोथिंबीर टाकूया. तर आपला रस्सा तयार आहे. हा आहे आपला चिकन रस्सा. छान आहे ना. मस्त असं तेल सुटले. कसं झालं तुम्ही पण सांगा. हा आपला चिकन रस्सा तयार आहे. आणि सुक्कं चिकन तुम्ही पण नक्की करून पहा. लाईक आणि सबस्क्राईब.